नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील दोन नेते राजकीयदृष्ट्या अतिशय संभ्रमावस्थेत आहेत. आता हे तुमची ज्या दोन नेत्यांची नावं घेतल्यानंतर तुम्ही मला ट्रोल कराल, पण वस्तुस्थिती तशीच आहे. त्यातलं पहिले नाव आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि दुसरं नाव आहे अर्थात प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर. खरोखर या दोघांची लोकसभा निवडणुकीमधली कामगिरी फारच निराशाजनक राहिलेली आहे. महाविकास आघाडीसोबत जायचं, महायुतीसोबत जायचं की स्वतंत्र लढायचं याचा निर्णय आणि त्याचा संभ्रम हा अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीची कामगिरी काय नक्की झाली आणि आज महाविकास आघाडीने असा कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना धक्का बसलेला आहे. आज महाविकास आघाडीने असा निर्णय घेतलेला आहे की विधानसभा निवडणूक जी होणार आहे त्या निवडणुकीसाठी वंचितशी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडीबाबत चर्चा देखील करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. मला वाटते प्रकाश आंबेडकरांसाठी धक्कादायक आहे, कारण ज्या प्रकाश आंबेडकरांना नेहमीच दोन खेळाडूंना खेळवण्यामध्ये अतिशय आवडतं त्या पद्धतीनं त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एका बाजूला महायुतीला म्हणजे महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही असं दाखवत महायुतीला पण त्यांनी थोडंसं आनंदात ठेवलं की नाही, प्रकाश आंबेडकर कधीही स्वतंत्रपणे लढू शकतात किंवा जर ते महाविकास आघाडीबरोबर गेले तर महायुतीला धोका बसू शकतो. पण तसंच त्यांनी त्यांच्या पद्धतीनं केलं आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. पण हे सारं करताना आपल्याही पायावर आपण धोंडा पाडून घेत आहोत याची जाणीव मला वाटतं त्यांना झाली नाही आणि साहजिकच त्यांच्या पक्षाचा एक मानहानिकारक पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. खरं तर आंबेडकरांसाठी लोकसभा निवडणूक ही सुवर्ण संधी होती. आपल्या पक्षाचे काही खासदार नक्कीच लोकसभेमध्ये जातील अशी व्यवस्था करणं त्यांना सहज शक्य होतं, कारण त्या पद्धतीचं वातावरण यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून दिसून येत होतं. मात्र नेहमीच जागा वाटपामध्ये घेतली जाणारी ताठर भूमिका हे प्रकाश आंबेडकरांचं एक फार मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्यामुळंच महाविकास आघाडीलाच एक प्रकारे कोंडीत पकडण्याचं काम आंबेडकर करत आहेत असं त्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटत होतं. त्यामुळंच आंबेडकरांना फक्त चर्चेत सुरुवातीला गुंतून ठेवण्यात आलं. त्यानंतर आंबेडकरांनी देखील त्यांच्याकडे अशा काही मागण्या केल्या की त्या मागण्या मान्य होणं शक्यच नव्हतं आणि महाविकास आघाडीला असं वाटत होतं, त्यांच्या नेत्यांनाही असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकर हे ऐन वेळेस आपल्याला सोडून स्वतंत्रपणे लढतील आणि तसंच झालं. खरोखरीच 2019मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांची जी युती झालेली होती त्या युतीनं जवळपास 8% वोटिंग शेअर हा महाराष्ट्रामध्ये मिळवलेला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील हे वोटिंग पर्सेंटेज हे दोन्ही पक्ष जरी वेगवेगळे लढले तरी वंचितनं तो आपला वोटिंग शेअर कायम ठेवलेला होता आणि 8% ही फार मोठी संख्या झाली. त्यामुळंच आंबेडकरांचं महत्त्व अतिशय वाढलेलं होतं. प्रकाश आंबेडकरांकडे असा वर्ग आहे की तो जिकडे जाईल तिकडे त्यांच्या मागे ते म्हणतील त्या पद्धतीनं मतदान करतो असं अनेकांना वाटत होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत हा वोटिंग पर्सेंटेज 3.5% आलेला आहे आणि 38 जे उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरांनी दिलेले होते त्यातल्या 36 जणांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. खुद्द प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीकडनं अकोला लोकसभा मतदारसंघातनं उमेदवार म्हणून उतरले असते तर आज प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून नक्कीच दिल्लीमध्ये आपल्याला दिसले असते. पण तसं होणं शक्य नव्हतं आणि आंबेडकरांचं हे एक वैशिष्ट्य आहे की ते नेहमी सतत भूमिका बदलत असतात. सुरुवातीला उद्धव ठाकरेंबरोबर युती करण्याचं त्यांनी जाहीर केलं, नंतर महाविकास आघाडीसोबत त्यांनी जायचं जाहीर केलं, पण त्यांच्याशी चर्चा करणं हे अनेकदा समोरच्या नेत्यांना क्लिष्ट वाटतं. त्यामुळंच आंबेडकरांसोबत जी काही बोलणी होतात किंवा जे काही पक्ष जातात ते फार काळ काही त्यांच्यासोबत राहत नाहीत असाच आत्तापर्यंतचा अनुभव आहे. जर संविधान बदलाच्या नॅरेटिव्हसोबत प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जर गेले असते तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जबरदस्त असा धुव्वा उडाला असता. पण आंबेडकरांनाही ते मला वाटतं योग्य वेळी उमगलं नाही आणि त्यातनं त्यांनी काही ठिकाणी 48 पैकी 10 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये नागपूरची जागा असेल किंवा बारामतीची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल, काही ठिकाणी सोलापूरमध्ये त्यांनी उमेदवार दिला मात्र तो उभाच राहू शकला नाही. असं बरंच काही घडलं. त्यामुळं एक मोठ्या सुवर्ण संधी प्रकाश आंबेडकर यांनी गमावली. आता प्रकाश आंबेडकर यांचं सगळे अनुभव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहेत. शरद पवार आणि त्यांचं फारसं कधीच जमलेलं नव्हतं. काँग्रेसला तर प्रकाश आंबेडकर यांच्याशी कधी जमलंच नाही, कारण
प्रकाश आंबेडकरांना भाजपपेक्षा काँग्रेस हा नंबर 1चा शत्रू वाटतो. काँग्रेसचं जे सरंजामदारांचं राजकारण आहे हे मला पुढे न्यायचं नाही. काँग्रेस हा पक्ष सरंजामदारांचं राजकारण पुढे नेतो, घराणेशाहीचं राजकारण पुढे घेतो. त्यामुळे छोट्या छोट्या जातींना प्रतिनिधी मिळत नाहीत असं म्हणून प्रकाश आंबेडकर काँग्रेसला विरोध करतात. तिसरी गोष्ट, त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत देखील स्वतंत्रपणे युती करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी त्यांचंही फार काळ जमलं नाही. उलट लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आणि ज्या दलित मुस्लिम समाजाच्या वोटिंगवरती उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला त्याचं भान त्यांनी ठेवलं नाही अशी उलट टीका त्यांनी केली. गरज सोरो आणि वैद्य मरो याचं जर उत्तम कोणतं उदाहरण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत असंही विधान प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केलेलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीतल्या कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच नेत्यांशी आता आंबेडकरांचे संबंध चांगले राहिलेले नाहीत, टॉकिंग टर्म्सवर देखील राहिलेले नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच महाविकास आघाडीनंच आता प्रकाश आंबेडकरांसोबत जायचं नाही असा एक पॉलिसी निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं आंबेडकरांसाठी ही मोठी चपराक आहे. विधानसभा निवडणुकीत ते भाजपसोबत जाऊ शकत नाहीत, कारण भाजपसोबत ते जर गेले तर त्यांना जे भाजपचं बी टीम म्हणून हिणवलं जात होतं तर मला वाटतं त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आणि त्यांच्या विचारांना जे कार्यकर्ते मानतात त्यांना देखील ते सहन होणार नाही. त्यामुळे आहे देखील तो बेस आंबेडकरांचा कमी होऊ शकतो. त्यामुळंच एक चांगली संधी आंबेडकरांनी गमावली. आता विधानसभा निवडणुकीत ते काय जादू करणार, कशा प्रकारे छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेणार, छोट्या छोट्या जात समूहांना बरोबर घेऊन आपली नवीन राजकीय इनिंग सुरू करणार हे आता पाहावं लागेल. त्यांच्यासारखे जे दुखावलेले नेते आहेत किंवा या लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेले जे नेते आहेत अशा छोट्या छोट्या पक्षांना राजू शेट्टी, महादेव जानकर किंवा इकडे रविकांत तुपकर असे जे छोट्या छोट्या गटाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना जर सोबत घेऊन प्रकाश आंबेडकरांनी वेगळ्या पद्धतीने काही रणनीती आखली तर काही जागा हाताच्या बोटावर इतक्या तरी ते विधानसभेमध्ये पाठवू शकतात अशी परिस्थिती आहे. पाहूया, आंबेडकरांना विषयी बोलणं किंवा आंबेडकरांच्या राजकारणाचं विश्लेषण करणं हे नेहमीच एक थोडंसं कठीण काम असतं, कारण त्यांचे जे पाठीराखे असतात ते फार ट्रोलिंग करतात असा अनेक समाज माध्यमावरचा अनुभव आहे. पण ही वस्तुस्थिती आहे आणि वास्तव देखील आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला होता आणि हे वास्तव मला वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांची आता लक्षात आलं असेल आणि त्यांना जो मानणारा वर्ग होता तो देखील लक्षात आलं की जर भाजपला जर आपला पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीच्याच बाजूने उभं राहिलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला मत दिलं नाही पाहिजे हे त्यांच्या मतदार वर्गाला कळालं. त्यामुळंच त्यांचा जो पाठीराखा आहे तो देखील निम्म्याने आता घटलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीत तर तो आणखीन घटू शकतो, कमी होऊ शकतो. मला वाटतं या सगळ्या परिस्थितीचं भान आंबेडकरांना आलं असेल आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आपण याबाबत सगळं आत्मपरीक्षण करणार आहोत. पण आत्मपरीक्षण करताना आता तरी महाविकास आघाडीनं आंबेडकरांसाठी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. पाहूया ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही छुपी युती करतात का, अजित पवार यांच्याशी युती करावी असं देखील त्यांना एक निमंत्रण आलेलं आहे. त्यावर ते काय विचार करतात हे आपल्याला आगामी काळामध्ये दिसून येईल. पण सध्या तरी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाला अर्धविराम लागलेला आहे. विधानसभा निवडणुकीत जर त्यांची कामगिरी फारच खालावली तर तो पूर्णविराम पुढच्या 5 वर्षासाठी लागू शकतो हे मात्र खरे. तुम्हाला काय वाटतं की प्रकाश आंबेडकर पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील की पुन्हा एक स्वतःच्याच कोशामध्ये अडकतील, स्वतःच्याच सगळ्या डावपेचामध्ये अडकतील की वेगळं काही ते करतील? तर तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.